मला बऱ्याच महिलांचे मेसेजेस आणि कमेंट्स येत असतात की आम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास आहे, पिरियड्स इरेग्युलर आहेत, पिरियड्समध्ये खूप कमी ब्लिडिंग होते, पिरियड्स डिले होत आहेत, तर आम्हाला नाश्त्यामध्ये काय खायला पाहिजे. बघा, नाश्ता जो असतो सकाळचा तो फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर तुमच्या हॉर्मोन्स, तुमचे दिवसभराची काही एनर्जी आहे ते डिसाईड करत असतं. तुम्ही जर चुकीचा नाश्ता घेतला तर तुम्हाला थकवा, मूड स्विंग्स, त्यानंतर वेट गेन, PCOD, PCOS सारखे आजार होऊ शकतात. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे हॉर्मोन फ्रेंडली ब्रेकफास्ट. म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्रास असतील, म्हणजे ते कुठलेही असू दे, तर ह्या काही गोष्टी तुम्ही नियमितपणे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा नाश्त्यामध्ये ॲड केल्या तर तुमचे हॉर्मोन्स संतुलित राहण्यासाठी नक्की फायदा होईल. सो तुम्हालासुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा कुठलाही त्रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, सकाळचा नाश्ता हॉर्मोन्सवर कसा परिणाम करतो. सकाळी उठल्यानंतर आपला एक हॉर्मोन आहे ज्याला कॉर्टिसॉल म्हणतात, जो स्ट्रेस हॉर्मोन आहे, तो नॅचरलीच जास्त असतो. त्यानंतर हळूहळू दिवसभरात तो कमी होतो. पण जर सकाळचा नाश्ता तुमचा चुकीचा असेल तर हे जे काही हॉर्मोन्स आहेत, इन्सुलिन, इस्ट्रोजन, थायरॉईड, ह्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. जसं की गोड पदार्थ, साखरयुक्त जे काही सिरियल्स असतात, अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. कारण ह्यामुळे काय होतं, इन्सुलिन स्पाईक होतं. तुम्ही जर व्हाईट ब्रेड, मैदा ह्याचे पदार्थ घेत असाल तर शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं. त्यासोबतच बरेच जण ज्यूस हेल्दी आहे म्हणून घेत असतात, पण जे काही पॅकेटमध्ये येणारे ज्यूसेस असतात किंवा तुम्ही इवन घरी जरी बनवलेले ज्यूसेस असतात त्यामध्ये फ्रक्टोज जास्त असतं आणि फ्रक्टोज ओव्हरलोडमुळे सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो. सो ज्यूसेस सकाळी घेणं तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. त्यासोबतच चहा आणि कॉफी, बरेच जण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा चहा आणि कॉफी पित असतात. सो रिकाम्या पोटी जर तुम्ही चहा कॉफी घेतली तर कॉर्टिसॉल लेवल अजून जास्त वाढतो आणि मग चिडचिड होणं, इरिटॅबिलिटी असे सिम्पटम्स वाढायला लागतात. तर मग हॉर्मोन संतुलित ठेवण्यासाठी एक्झॅक्टली काय खाल्लं पाहिजे. बघा, पहिल्यांदा तर तुम्ही प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट घेतला पाहिजे. म्हणजे ज्या अन्नपदार्थांमध्ये प्रोटीन्स जास्त आहेत तेच अन्नपदार्थ तुम्ही नाश्त्यामध्ये घ्यायला पाहिजेत. कारण प्रोटीनशिवाय हॉर्मोन्स बनतच नाही. म्हणून हॉर्मोन्सला बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला प्रोटीन अत्यावश्यक आहेत. सो तुम्ही नियमितपणे अंडी, मूग, चणा, दही, पनीर यापैकी काहीतरी घेऊ शकता. म्हणजे अंडी रेग्युलरली घेऊ शकता. त्यासोबतच जसं मी सांगितलं, मूग, चणे किंवा डाळी असतात त्यांचे डोसे बनवून घेऊ शकता. दही घेऊ शकता. पनीर वेगळ्या प्रकारे घेऊ शकता. तर असे जे पदार्थ आहेत हे सर्वात उत्तम आहेत हॉर्मोनसाठी. दुसरी जी गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची ते म्हणजे हेल्दी फॅट्स. बघा, आपल्या मेंदूच्या हेल्थसाठी आणि हॉर्मोनसाठी फॅट अत्यावश्यक आहेत. म्हणजे हॉर्मोन्स बनण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगले फॅट्स गरजेचे असतात. सो तुम्ही जे काही नाश्ता बनवता त्यासोबत तूप, नारळाचं तेल, त्यासोबत नट सीड्स म्हणजे फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स अशा सीड्स घेऊ शकता. हेल्दी फॅट्स जेवढे आपल्या शरीराला मिळतात तेवढे आपले हॉर्मोन्ससुद्धा संतुलित राहतात. म्हणूनच नियमितपणे नट सीड्स घेणं किंवा जसं मी सांगितलं तूप, अशा गोष्टी घेऊ शकता. तिसरी गोष्ट जी तुम्हाला काळजी घ्यायची ती म्हणजे फायबर. सो आपल्या आहारामध्ये किती फायबर आपण घेतो ह्याकडे सुद्धा लक्ष द्या. कारण जे इन्सुलिन स्पाईक जे असतात ते आपल्याला कंट्रोल करण्यासाठी फायबर हवे असतात. सो तुमच्या नाश्त्यामध्ये तुम्ही ओट्स, त्यानंतर नाचणी, ज्वारी ह्यांचे डोसे घेऊ शकता आणि भाज्यासुद्धा घेऊ शकता. सो भाज्यांमध्ये फायबर भरपूर असतं. त्यासोबतच जसं मी सांगितलं, चिया सीड्स जे तुम्ही घ्याल त्यामध्ये सुद्धा फायबर असतात. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नियमितपणे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये नक्की ॲड करा. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स. सो जेव्हा पण हॉर्मोन्समध्ये बिघाड होतो तेव्हा शरीरामध्ये सूज येते आणि बरीच लक्षणं दिसतात. जसं खूप जणांना पिंपल्सचा त्रास होतो, बॉडीमध्ये पेन होत असतं, जॉईंट्समध्ये पेन होत असतं आणि पिरियडमध्ये सुद्धा पेन होतं किंवा पिरियड रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतात ते सुद्धा होत असतात. म्हणूनच आपल्याला अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स घ्यायला पाहिजेत. जसं की हळद, त्याच्यासोबत काळं मिरी, त्यानंतर आलं, त्यानंतर जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स त्याची पावडर घेऊ शकता. मेथीच्या बिया घेऊ शकता. मेथीच्या बियासुद्धा 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकून दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्ही बियांसोबत पिऊ शकता. ठीक आहे. तर हे अँटी इन्फ्लेमेटरी फूड्समुळे सुद्धा जे काही हॉर्मोन्स रिलेटेड सिम्पटम्स असतात ते कमी होण्यासाठी मदत होते. सो बेसिकली सकाळी अशा गोष्टी तुम्हाला घ्यायला पाहिजेत जेणेकरून तुमची ब्लड शुगर जी आहे ती नियंत्रणात राहील. म्हणजे ब्लड शुगर स्टेबल राहील, तुमचा मूड व्यवस्थित राहील. त्यासोबतच तुम्ही प्रोटीन, हेल्दी फॅट्स घेतल्यामुळे काय होईल, तुमचं वजनसुद्धा नियंत्रणात राहील.
तर असे बरेच फायदे होतात जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये ॲड करता. काही जर मी डायरेक्ट फूड ऑप्शन्स तुम्हाला द्यायचे झाले तर तुम्ही पनीरची भुर्जी किंवा अंड्याची भुर्जी किंवा अंडी उकडलेली डायरेक्टली घेऊ शकता. त्यानंतर मूग आणि किंवा डाळी असतात त्यामध्ये भाज्या टाकून त्याचा चिला बनवू शकता आणि ते दह्यासोबत घेऊ शकता. हा उत्तम ब्रेकफास्ट आहे. त्यानंतर तुम्ही ज्या चिया सीड्स असतात त्या भिजवून दुसऱ्या दिवशी त्या दह्यामध्ये टाकून घेऊ शकता. सो ह्यामध्ये प्रोबायोटिक आणि फायबर असतात जे PCOS किंवा PMOSसाठी उत्तम आहे. त्यानंतर रात्री तुम्ही भिजवलेले मेथी दाणे, त्यासोबत उकडलेलं अंडं, मूठभर जे काही नट्स आणि सीड्स असतात ह्या गोष्टी घेऊ शकता. सो ह्यामध्ये हेल्दी फॅट्स आहेत. हे ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी खूप फायदेदायक आहे. सो अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या नियमितपणे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये नक्की ॲड करा. जे आपले रेग्युलर ब्रेकफास्ट असतात ना, जसं की पोहा, उपमा, ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. कारण ह्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण नसतं. हे कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही खाता तेव्हा थोड्या वेळानंतर तुम्हाला परत भूक लागते आणि शुगर जी आहे ती इम्बॅलन्स होते. शुगर इम्बॅलन्स झाल्यामुळे सतत थकवा जाणवणं, मूड स्विंग्स किंवा सतत भूक लागणं अशा गोष्टी किंवा असे सिम्पटम्ससुद्धा दिसून येतात. म्हणूनच तुमचा ब्रेकफास्ट चेंज करा आणि तुम्हाला बरेच चेंजेस तुमच्या शरीरामध्ये दिसून येतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.